हिंगोली लोकसभेमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तीन पक्षाकडून लढत होऊ शकते। आणि आता आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण। चव्हाण साहेब, काल उमेदवारी भरला, वाटते का लोक प्रतिसाद देतील, मतदान देतील, तुम्हाला निवडून आणतील? काल उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज उमेदवारी अर्ज सुद्धा फायनल झाली आहे। माझे दोन्ही अर्ज ओके आणि डिक्लेअर झालेत। आणि काल आपण बघितलं असेल या ठिकाणची ही हिंगोली शहरामधली महारॅली, त्या पेट्रोल पंपापासून त्या गांधी चौकापासून तर त्या रेस्ट हाऊसपासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत पूर्ण आमचीच रॅली होती, कोणाचीच नव्हती। आजपर्यंत जेवढे काही नॉमिनेशन भरल्या गेलेत त्याहीपेक्षा अति भव्य स्वरूपाची रॅली या ठिकाणी शहरात काढण्यात आली। त्याच्यावरून आपण अंदाजा घ्या की या ठिकाणी प्रतिस्पर्धी कोण आहे ना। आम्ही 100% हिंगोली लोकसभा जे आहे वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी सत्तेमध्ये येईल। बरं, काय वाटते? उमेदवार जवळपास फायनल झाले महायुती महाविकास आघाडीचे, कोण तुम्हाला चांगली टफ फाईट देईल, कोण चांगली झुंज देऊ शकेल या निवडणुकीमध्ये, काय वाटतं? नाही, लढाई तर फक्त आता शिंदे गटाचे उमेदवार आणि माझ्यात आहे। उबाटा गटाचे उमेदवार आहेत ते रेस आउट झालेले आहेत। त्यामुळे जी काही लढाई होईल ते शिंदे गट आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये होईल आणि त्या दोघांच्या याच्यामध्ये आम्ही मात्र त्यांना घोळसल्याशिवाय राहणार नाही। काय असं का वाटते तुम्हाला की उबाटा गटाचे उमेदवार रेस आउट झाले? नाही, त्यांच्याकडे मतदानच राहिलं नाही आता। बरं, का नाही राहिलं? नाही, यापूर्वी जे हेमंत पाटील होते, बरं, हेमंत पाटील ला प्रतिसाद ज्या समाजातून ते येतात त्या समाजाचं थोडंसं कमी होतं आणि त्यामुळे एकतर्फा थोडंसं मतदान जात होतं। पण आता त्याहीपेक्षा प्रभावी त्या समाजाचा उमेदवार आल्यामुळे त्यामध्ये मतविभागणी मोठ्या प्रमाणात होईल आणि अतुल्यबळ लढत होईल, म्हणजे ट्रायंगल फाईट होईल। बरं, हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली होती, ती मागे घेत उमेदवार बदललेला आहे एकनाथ शिंदेंनी, कसं बघता याकडं? नाही, खऱ्या अर्थानं म्हणजे हेमंत पाटलांना उमेदवारी पहिले तर जाहीर करायला नको होतं, पण त्यांना उमेदवारी जाहीर केलंय आणि 10-7-8 दिवस काम करायला लावलं आणि नंतर शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी जाहीर करून कापल्या गेली। याच्यामध्ये उमेदवारी कापणं फार महत्त्वाचं नाही, तो पक्षाचा अधिकार आहे। पण कोणत्याही उमेदवाराला जर अशा प्रकारे वागणूक जर आपण देत असाल, अपमानित करत असाल, उमेदवारी द्यायच्या नंतर कापून टाकायचं, त्याला सरेआम या ठिकाणी त्यांची चेष्टा करायची, हे काही मला फारसं काही चांगलं वाटलं नाही। मला वाईट वाटले त्या गोष्टीत। भले तो माझा विरोधक असेल, पण हे कोणत्याही कार्यकर्त्यावर किंवा उमेदवारावर व्हावं असे मानणारा मी नाही। काय बोलणं झालं हेमंत पाटलाशी वगैरे? नाही नाही। मला हे सांगा, भाजपच्या विरोधानंतर हेमंत पाटलाची उमेदवारी कापली, तुम्हाला वाटते का भाजपच्या दबावापोटी एकनाथ शिंदेंना हा निर्णय घ्यावा लागला? हो, निश्चितच भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर दबाव टाकला आणि भारतीय जनता पार्टीला असं तरी करायला पाहिजे होतं। तुमच्याकडे 5-5, 6-6 लोक प्रभावी होते, ओबीसीचे मोठे मोठे नेते तुमच्याकडे होते। मग त्या नेत्यांपैकी कोणाला तरी दिलं असतं तर आपण मानलं असतं की बाबा ह्या लोकांनी काम केले, मतदारसंघामध्ये फिरलेले आहेत, ज्याला इच्छा सुद्धा नाही लोकसभा लढवायची अशाला उचलायचं आणि लोकांच्या छाताडावर बसवायचं, हे तर क्रूर चेष्टा आणि अन्याय आहे लोकसभा मतदारसंघाच्या जनतेवर। बरं, वंचित बहुजन आघाडीचा कसा प्रचार सुरू आहे आणि प्रचार सभा कुठं किती असणार आहेत, कोण कोण येत आहेत तिथे? आता आजच्या रात्रीच्या 2 वाजेपर्यंत सगळ्या माझ्या तालुक्याच्या कोर कमिट्या जाहीर होतील। त्या कोर कमिट्यांना आम्ही सगळे कामं वाटून देऊ, बैठका आणि सभेचे नियोजन होऊन जातील आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या 3 सभा, अंजलीताईंच्या 3 सभा आणि सुजात भैया आंबेडकरांच्या 3 सभा, रेखाताई ठाकूर यांची 1 सभा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विमुक्त भटके ओबीसी समाजाच्या नेत्यातले किमान एक 10 सभा, असे 20 ते 25 सभा या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही घेत आहोत। निश्चित। हे होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण। त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं की उबाटा म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार हे स्पर्धेतून बाहेर गेलेत, तर हेमंत पाटलावर अन्याय झाल्याची भूमिका सुद्धा बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।